मी आता आहे मोहोळ तालुक्यातल्या भोयरे या गावामध्ये आणि आपण परिस्थिती पाहतोय। खरं तर इथपर्यंत म्हणजे माझ्या डोक्याच्या आणखी 4 ते 5 फूट पाणी जे आहे ते वरपर्यंत हे पाणी जे आहे या सीना आणि भोगावती नदीचं मिळून या ठिकाणी या वस्तीमध्ये आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आणि आपण पाहतोय काय विदारक परिस्थिती आहे। शेतकऱ्याची सगळी घरच्या घरं शेतीच्या शेती जे आहे ते आता कोलमडून पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण समोरच्या बाजूला पाहतोय पूर्णतः ही पिकं जी आहेत ती जमीनदोस्त झालेली पाहायला मिळत आहे। त्याचबरोबरीनं जर घराची अवस्था पाहिली तर घरातील सगळं साहित्य जे आहे ते आता या ठिकाणी घराबाहेर येऊन पडलेलं आहे। संपूर्ण घर जे आहे ते पाण्यात होतं। अशी अनेक घरं जी आहेत ती या शेतकऱ्यांची पाण्यात होती। आपल्यासोबत इथले स्थानिक शेतकरी आहेत। हे तुमचंच घर आहे आणि काय परिस्थिती ह्या तुमच्या घरामध्ये होती, कशा पद्धतीचं चित्र होतं? आमचं पूर्ण घर पाण्यामध्ये गेलेलं आहे। नुकसान म्हणजे पाणी अचानक आल्यामुळे आम्हाला हाय असं सगळंच ठेवून बाहेर जावं लागलं। आमची जनावरे वगैरे फक्त एवढंच आम्हाला वाहून गेलेलं आहे आणि घरामधलं सगळंच घाण झालेलं आहे। म्हणजे आता प्रपंचाचं काहीच नाही। पण मग सरकारकडून म्हणजे शासनाकडून 10 किलो गहू 10 किलो तांदूळ काल सांगितलेलं आहे, जनावरांचा चारा सांगितलेला आहे, काय कुठपर्यंत अजून काही पोहोचलेलं नाही। अद्याप आम्ही असंच आहोत आणि अजूनही पाऊस चालू आहे, त्यामुळे अजून किती नुकसान होईल माहित नाही। काय गावात परिस्थिती होती? पाण्याची लेवल खूप होती, कशा पद्धतीचं एकंदरीत चित्र या गावामध्ये आणि कोणकोणती पिकं ह्याच्यामुळे पाण्याखाली गेलेली आहेत? एकंदरीत गावाची परिस्थिती अत्यंत भयान होती की जीवनावश्यक सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण पाण्याखाली वाहून गेल्यामुळे लोकांना जीव वाचवणं पर्याप्त महत्त्वाचं वाटलं। एकंदरीत जनावरं तर 500 जनावरं गावातली वाहून गेलेली आहेत आणि लोकांना इतकी भयान परिस्थिती आहे। पिकांचं नुकसान तर बघताय तुम्ही, आपण ऊसाचं पिकाचं नुकसान तर भयान झालं, सोयाबीनचा तर विषयच राहिलेला नाही। पण प्रशासनानं अद्यापर्यंत कुठलीच मदत आमच्यापर्यंत पोचलेली नाही। किमान निसर्गानं मारले, आता किमान अधिकाऱ्यांनी तर आम्हाला मारू नये एवढीच माफक अपेक्षा आम्हाला आहे। आणि नदी पात्राचा विचार केला तर नदीनं पूर्ण दिशाच बदललेली आहे। एकंदरीत नदीची दिशा जी पहिल्यांदा होती ती पूर्ण दिशा बदललेली आहे। एकंदरीत 40 फूट अंतरावरून नदीनं दिशा बदलून एकंदरीत जमीन पात्र बदलून पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे। त्याचा पण किमान आम्हाला मोबदला मिळणं गरजेचं आहे। खरं तर सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती खाण्यापिण्याचं जे साहित्य ते आता शेतकऱ्यांकडे राहिलं नाही, कारण सगळे धान्य भिजलेलं आहे, घरातले पीठ मीठ सगळंच गेलेलं आहे। सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकार सांगितलं की बाबा 10 किलो गहू तांदूळ, त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, तो देखील सरकार देते। मदत पोचली का आपल्यापर्यंत? साहेब, मदतीचं शासनानं गेल्या 16 तारखेपासून शिना नदीला, भोगावती नदीला, चांदणी नदीचं, खासापुरी नदीचं आणि जे वरचं कोळगाव डॅम्प आहे ह्याच्यातून 16 तारखेपासून आज तागायतपर्यंत शिना नदीला कुठल्याही प्रकारे उतार लागलेला नाही। पाणी चढत गेलं आणि पाण्याचा आम्हाला मेसेज 70,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असं पाणी ह्या नदीच्या पात्रात 2.5 ते 3 लाख कुठलंही मोजमापन नसताना अंदाज पंचे पाणी 2.5 ते 3 लाख ही पाणी सोडलं गेलं आज तागायतपर्यंत। या नदीला उतार नाही। आज कशी तर लोक ह्या ठिकाणी पोचल्यानंतर सकाळी 6ला मेसेज आला की 75,000 पाणी शिना नदीत कोळगावचा विसर्ग सोडलेला आहे। मग साहेब, या लोकांनी जगायचं कसं, राहायचं कसं? ह्यांना घरं नाहीत, दुसरी स्थलांतरित लोक झालीत। आज सकाळी कशी तर 5-6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून लोक जाग्याला आली होती आणि 7 वाजल्यापासून घरातलं साहित्य काढला, गाळ काढला, चिखल काढला चालू होता। तोवर 6:30ला मेसेज पडला 75,000 पाणी आहे आणि तुम्ही स्थलांतरित व्हा। आज ह्या लोकांचं आतोनात या घेतली अशी पशुधन हानी झालेली आहे की अमाप झाल्या। प्रत्येकाच्या 5-6 गायी वाहून गेल्या आहेत, कोंबड्या गेल्या आहेत, शिरडे गेले आहेत, घरातलं माल राहिलेलं नाही, नदीनं पात्र बदललेलं आहे। ही लोक नदीपासून 1-1 किलोमीटर अंतरावर राहतात। ही काय नदीला चिटकून नाहीत, 1-1 किलोमीटर अंतर आहे नदीपासून। तरी हा प्रवाह एवढा मोठा आहे, अतिशय मोठा आहे की 5 किलोमीटरचा बॅकवॉटर ह्या नदीनं सारलेला आहे। 5 किलोमीटर हिंगणी गावापर्यंत शिना नदीनं बॅकवॉटर हे केलेलं आहे। म्हणून प्रशासनानं गहू इथं मिळालेला नाही, तांदूळ मिळालेला नाही, चारा मिळालेला नाही। तरी तात्काळ कुठलाही अधिकाऱ्यानं, तहसीलदार असतील किंवा इतर कुठलंही कर्मचारी, त्यांना हे रस्ते बंद असल्यामुळं या ठिकाणी व्हिजिट देता आलेली नाही। तरी आता ज्या ज्या ठिकाणी रस्ते चालू असतील तिथून त्यांनी गहू तांदूळ आणि चाऱ्याचा इथं उपलब्ध करून द्यावं आणि पशुधन जगलेला आहे त्याला जगतापणासाठी चारा उपलब्ध करून द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि झालेल्या नुकसानाचा तात्काळ पंचनामा करून त्यांना जी काय असेल शासनाची मदत ती तातडीनं मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। आपण पाहतोय खरं तर
अन्नधान्य जे आहे ते सगळंच पुरात गेलेलं आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा या सर्व शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, भोयरे, मोहोळ, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.